पुढचा आपण समास बघणार तो अगदी सोपा समास आहे, बहुव्रीही समास. या समासामध्ये जे पूर्वपद आहे, म्हणजे एक्झाम्पल दोन शब्द असतात, पीत आणि अंबर, पितांबर. तर पूर्वपद जे आहे ते आणि उत्तरपद जे आहे ते, त्या पूर्वपद आणि उत्तरपदाला सोडून अन्य पद प्रधान जर असेल तर तो बहुव्रीही समास होतो. म्हणजे काय होतं, दोन शब्द एकत्र येतात आणि त्या दोन्ही शब्दांचा जो मुख्य अर्थ आहे त्या दोन शब्दांना एकत्र केल्यामुळे तो अर्थ सोडून वेगळा एखादा अर्थ अभिप्रेत असतो, तेव्हा तो बहुव्रीही समास असतो. एक्झाम्पल बघा, पीतांबर म्हणजे कसं होतंय, पीतांबर म्हणजे काय, ज्याचे वस्त्र पिवळे आहेत असा तो. मग कसं होईल, पीतानी म्हणजे काय, पिवळे, अंबरानी म्हणजे वस्त्र, पीतानी अंबरानी यस्य सह, ज्याचे वस्त्र पिवळे आहेत असा तो. म्हणजे पीत शब्द वेगळा होता, अंबर शब्द वेगळा होता, पण दोन्ही शब्द एकत्र आले, पितांबर शब्द झाला आणि कसं झालं, पीतानी अंबरानी यस्य सह, म्हणजे ज्याचे वस्त्र पिवळे आहेत असा तो, ह्या अर्थाने पितांबर शब्द झाला. पुढचं बघा, रूपवत भार्य म्हणजे काय, रूपवत म्हणजे कसं, सुंदर, भार्य पत्नी, सुंदर पत्नी. ह्या शब्दाला काय अर्थ आहे का, नाही. मग ज्याची पत्नी सुंदर आहे असा तो, मग कसं होईल ते, रूपवती भार्या अस्ति यस्य सह, ज्याची पत्नी सुंदर आहे असा तो, ह्या अर्थानं ते रूपवत भार्याच होतंय. पुढचं आहे ते दीर्घसक्त म्हणजे ज्याच्या सक्ती किंवा उरू किंवा मांड्या दीर्घ आहेत असा तो. मग ते कसं होईल, दीर्घसक्त म्हणजे काय, मोठ्या मांड्या, काय अर्थ होतं का नाही, पण ज्याच्या मांड्या मोठ्या आहेत असा तो, असं बघितलं तर कसं होईल, दीर्घे सक्तीनी स्तः यस्य सह, ज्याच्या सक्ती मोठ्या आहेत असा तो, या अर्थानं दीर्घसक्त. पुढचा युक्त योग म्हणजे ज्याला योग सिद्ध झाला आहे, ज्याला योग प्राप्त झाला आहे असा तो. मग कसं होईल, योग युक्त येन सह, ज्याला योग युक्त झाला आहे किंवा साध्य झाला आहे, प्राप्त झाला आहे असा तो, या अर्थानं तो युक्त योग. मग कुठलाही जर शब्द असेल ज्या शब्दामध्ये ते दोन शब्द एकत्र केले तर त्या दोन शब्दांचा अर्थ न अपेक्षित असता दुसराच अर्थ अपेक्षित असतो, तेव्हा तो बहुव्रीही समास होतो. एक्झाम्पल, नीलकंठ शब्द आहे, ज्याचा कंठ निळा आहे असा तो, मग नीलह कंठ यस्य सह, या अर्थानं नीलकंठ हा शब्द येतोय. पुढचा सोपा समास द्वंद्व समास आहे. नावातच द्वंद्व आलंय म्हणजे काय असणार आहे, दोन भिन्न शब्द असतील, त्या दोन भिन्न शब्दांना एकत्र केला असेल तर तो कोणता असणार आहे, तर द्वंद्व समास असणार आहे. त्यात दोन आहेत, एक आहे तो इतरेतर द्वंद्व, दुसरा आहे तो समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्व कसं आहे बघा, अस्मिन समासे सर्वेषां पदानां महत्त्वम, जेव्हा दोन असे शब्द जे दोन्ही शब्द इक्वल इम्पॉर्टन्सचे आहेत असे एकत्र केले तर तो कोणता असणार आहे, तर तो द्वंद्व समास असणार आहे. त्यातला पण कुठला असणार आहे, इतरेतर द्वंद्व, इतर द्वंद्व. मग तो कसा असणार आहे, इतरेतर द्वंद्व समास. मग त्यात कसं करतो बघा आपण आता, राम लक्ष्मण, राम शब्द इम्पॉर्टंट आहे का, आहे. इक्वली इम्पॉर्टंट कोणता शब्द आहे, लक्ष्मण. मग रामहच लक्ष्मणहच म्हणजे काय, राम आणि लक्ष्मण. मग ते कसं होईल, रामहच लक्ष्मणहच, हे झालं एक. पुढचं आहे ते धर्मार्थ काम मोक्ष. मग हे काय, चतुर्विध पुरुषार्थ आहेत, चारही इक्वल इम्पॉर्टन्स आहेत का, तर आहेत. मग कसं होईल ते, धर्महच, अर्थहच, कामहच आणि मोक्षहच, म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषांना पुरुषार्थच आहेत, त्यांना इक्वल इम्पॉर्टन्स आहे. मग असे इक्वल इम्पॉर्टन्स असणारे सगळे पद एकत्र केले की धर्महच, अर्थहच, कामहच, मोक्षश्च, अशा अर्थानं इतरेतर द्वंद्व समास झाला. पुढचा आहे बघा, गुरु शिष्य, म्हणजे काय, गुरु आणि शिष्य. मग कसं होईल, गुरुच शिष्यौच, ह्या अर्थानं हा इतर द्वंद्व समास झालेला आहे. पुढचा आहे तो समाहार द्वंद्व समास. कोणत्याही गोष्टींचा समूह केला असता तर तो समाहार द्वंद्व समास होतो. मग कोणते समूह असतील, शरीर अवयवांचा असेल. एक्झाम्पल बघा, हस्तपाद म्हणजे काय, हात आणि पाय. प्रत्येकाला हात किती आहेत, दोनच आहेत. मग कसं होईल, हस्त हस्तौ द्विवचन, मग हस्तौच. आणि पाय किती आहेत, दोन, मग पाद पादौ पादौच, मग हस्तौच पादौच एतेषां समाहारः, ह्या अर्थानं हस्तपाद, मग हस्तौच पादौच, या अर्थानं ते एकत्र येतील. पुढचं आहे ते कसं आहे बघा, सैन्याचे अंग. आता एक्झाम्पल, एखादी आर्मी असेल, त्या आर्मीचे दोन आपले भाग आहेत. एक्झाम्पल काय, आता एक असतं ते पायदळ असते, घोडदळ असतं, किंवा हत्ती आणि घोडे, किंवा छत्री आणि घोडा. म्हणजे सैन्याचे जे काही भाग आहेत ते जर एकत्र केले असतील
तर त्या ठिकाणी देखील समाहार द्वंद्व समास होतो. एक्झाम्पल बघा, आता एक्झाम्पल काय आहे सैन्याच्या अंगाचं. रथिकाश्वरोहम. रथिका म्हणजे काय तर रथ किंवा रथात असलेलं सैन्य. अश्वरोहम म्हणजे काय घोड्यावरचं सैन्य, घोडदळ. मग कसं होईल ते रथिकाश्च अश्वारोहाश्च. कसं होतं रथिकाश्च अश्वारोहाश्च. ह्या अर्थानं जर आपण सैन्याचे अंग एकत्र केले असतील तर ते सुद्धा कुठलं येतं समाहार द्वंद्व समास. आणि तिसरं मुख्य आहे ते शत्रुत्व असणारे प्राणी. एक्झाम्पल बघा, आता आपण म्हणतो उंदीर मांजर किंवा आपण काय म्हणतो असे जे काही अपोजिट म्हणजे गरुड आणि साप ह्यांना एकत्र केलं किंवा उंदीर मांजराला एकत्र केलं तर तो कुठला असतो समाहार द्वंद्व समास. एक्झाम्पल बघा सोपं आहे. मूषक मार्जारह. म्हणजे काय उंदीर आणि मांजर. मूषकः च मार्जारः च एतेषां एतेषां नाही, एक दोनच आहेत ना, एक मांजर एक उंदीर. मग द्विवचन मूषकः च मार्जारः च एतयोः समाहारः. या अर्थानं शत्रुत्व असणाऱ्या प्राण्यांना एकत्र केलं तरी कुठला होतो समाहार द्वंद्व समास होतो. हे दोन सोडून तिसरा एक मुख्य आहे तो कोणता आहे परीक्षेला मोस्टली विचारतात, तो आहे एकशेष द्वंद्व समास. एकशेष काय दिलं तरी चालेल पण द्वंद्व समास लिहिता आलं पाहिजे. आता पितरौ, आपण आता समजा काय बोललो, आता एक श्लोक आहे वागर्थाव संपृक्तौ वागर्थम प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. सगळ्यात पहिला श्लोक कालिदासांचा. तर ते काय म्हणतात पितरौ शब्द वापरलाय. तर पितरौ म्हणजे फक्त वडील का, पितर म्हणजे नाही. तर जेव्हा आपण आई वडील म्हणतो तेव्हा अनायासे जेव्हा आपण वडील म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी पालक या अर्थानं आई ही शब्द येतो आणि वडील ही शब्द येतो. मग त्या अर्थाने जेव्हा पितरौ शब्द वापरतो फक्त पितर म्हणजे पिता या अर्थानं न येता द्विवचन आहे पितरौ. तर माता आणि पिता, मग कसं होईल माताच पिताच. मग या ठिकाणी माता आणि पिता शब्द एकत्र येऊन फक्त पिता शब्द म्हणजे एक पिता शब्द शेष राहिला. त्यामुळे ह्या समासाला काय म्हणतात एकशेष द्वंद्व समास. मग तसं पितरौ म्हणजे काय माताच पिताच. ह्या अर्थानं जेव्हा आपण काय करतो इझिली दोन समान महत्वाच्या पदांना एकत्र होतो तेव्हा इतर द्वंद्व समास. आणि जेव्हा आपण शरीराचे अवयव, सैन्याचे अंग, त्यानंतर शत्रुत्व असणारे प्राणी किंवा पितरौ सारखे शब्द एकत्र करतो तेव्हा तो असतो समाहार द्वंद्व समास. अशा पद्धतीनं समाहार द्वंद्व समास देखील कंप्लीट झालेला आहे.